शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. लेकरे साहेबांनी मंजूर केली. ॲक्च्युली दुधनी मार्केट कमिटी अकोट मार्केट कमिटीच्या सब मार्केट कमिटी म्हणून अगोदर होती. ती अस्तित्वात आणली लेकरे परिवार आणि अशा ह्याच्याने तिथला मार्केट कमिटी स्थापन झालं, विकास झाला. कालांतरी निवडणुका झाल्या. पहिला आम्ही शिरंपाटी साहेबांसोबत त्यांची विरुद्ध निवडणूक लढली. थोडक्यामध्ये त्यावेळी आमचं पॅनलचा शिरंपाटी पॅनलचा पराभव झाला. लेकरे साहेबांचा पॅनल आला. त्या पॅनलनंतर त्यांच्या कारकिर्दीचा विकास झाला. ह्या ह्याच्यानुसार आकस्मिक जेव्हा साधिका मित्रसाहेबांचं हे झालं, दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर स्थानिक बॉडींनी त्यांचा पुतळा व्हावा, त्यांच्या एवढं योगदान आहे या दृष्टीने तो पुतळा त्यांनी नियोजन केलं. स्थानिक आमदार हे सरळ नको. त्यांनी जर मेत्रेसाहेबांचा पुतळा इथं राहिला तर आमचं इथं कमीपणा होईल. दुधनीच्या संबला नारायणसूरमध्ये मेत्रेसाहेबांच्या नावाने अक्षरशः बोर्ड पण होतं. त्यावेळी उद्घाटन झालं, सब मार्केट कमिटी त्याला नामांतर होतं. तिथं जाऊन चालू बॉडीने जाऊन त्यांचं तिथं नाव काढलं. अशा खालच्या दर्जाचं राजकारण आमच्या तालुक्यात आहे. अक्षरशः स्वार्थीय राजकारणासाठी साध्या आमच्या गणपती बाप्पाला सोडला नाही. आज जर गणपती बसायचं म्हणलं तर आपण जगद्गुरू असेल किंवा इतर नामवंत गुरुवाराच्या शुभ हस्ते आपण गणपती बसवतो, नीट त्याचं विधी पूर्ण करतो. पण मी पहिल्यांदाच बघितलं की आमदारांच्या शुभ हस्ते गणपती. अशा खालच्या पातळीवर आमच्या तालुक्यात राजकारण चालू आहे. हे जनतेला पण आता कळून चुकलं आहे आणि 2029ला याचं उत्तर जनते आपल्या याच्यानं देणार आहे. आज जर बघितलं गेलं अकोट तालुक्यामध्ये 2019ला च्या अगोदर जेव्हा तालुकाध्यक्ष होते तेव्हा गावोगावी ते प्रचार करत होते. आम्ही त्याच्यासोबतच फिरत होतो की तालुक्याचे अवैध धंदे आम्ही बंद करणार. आमचा मुख्य अजेंडा होता की तालुक्यातला अवैध धंदे बंद करणार. आज जर बघितलं गेलं कुठला गाव नाही तिथं अवैध धंदे बंद नाही. प्रत्येक गावात मटका धंदा चालू आहे, प्रत्येक गावात दारू धंदे चालू आहे, प्रत्येक गावात पूर्ण यांच्या सहकार्याने धंदे चालू आहेत. मध्ये आपण बघितलं की दक्षिण आणि अकोटमध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट चालू होतं. अक्षरशः नामवंत जगद्गुरूने याच्यात हस्तक्षेप केल्यामुळे तो विषय तिथं हे झाला. अशा आमचा तालुका या सगळ्यामध्ये बदनाम होत आहे. नामवंत जगद्गुरूंनी हे कसं आहे, जगद्गुरूंचं झाले नाव घेतलं तर सांगूनच टाका. म्हणजे हे चांगले चांगले गुरुवर्यांनी याच्याबद्दल तरुण मुलं याच्यात बरबाद होत आहेत. आमच्या ठिकाणी नामवंत बोलून हे पुढे थांबलं पाहिजे. जेव्हा वरिष्ठ नेत्यांनी हे लक्ष घातलं पुढे तर ते प्रकार थांबला गेला. अशा प्रत्येक गोष्टीत आमचा तालुका ह्याच्यात बदनाम होत झाला आहे. मध्ये आम्ही आमदार साहेबांनी अधिवेशनामध्ये दुधनीचा अवैध धंद्याचा विषय घेतला. त्यानंतर अकोटच्या देवळाच्या बाजूला एक बेरबारचं विषय होता. ते आम्हाला त्यावेळी जरा आम्ही भाजपमध्ये असताना बरं वाटलं. पण आमचं मत होतं एक सर्वसामान्य नागरिकाचं मत आमच्यासमोर व्यक्त केले की आमदार दुधनी किंवा देवळाच्या बाजूचं जे शॉप होतं, गेअर शॉप होतं, या दोन विषय पूर्ण तालुक्याचा विषय त्यांनी काय घेतला नाही. जर दारू धंदा असेल किंवा मटका धंदा असेल किंवा अवैध धंदे असतील हे पूर्ण तालुक्याच बंद व्हायला पाहिजे. यासाठी त्यांनी आवाज उठायला पाहिजे होतं. फक्त दुधनीच त्यांनी अधिवेशनाचा विषय उपस्थित केला. दुसरा विषय त्यांनी अकोटच्या देवळाचा विषय. आता दुधनीत कोणाचे अवैध धंदे आज जर बघितलं गेलं पहिल्याचे मालक वेगळे आहेत, आत्ताचे मालक वेगळे आहेत. आजचे मालक आता यांच्या पूर्ण संलग्न आहेत. आता आम्हाला वाईट वाटतं की याच्यात अनेक भाजप कार्यकर्ते याच्यात स्वतः मालक म्हणून गुंतवणूक भागीदार आहेत. आज अकोटचा जर विषय घेतलं, सहकार क्षेत्रामध्ये शिरामपाटी साहेबांचा मोठा हातभार आहे. तिथंही त्यांचा पुतळ्याचा जो ठराव झाला आहे तो त्या पॅनलमध्ये तोडफोड करून शिरामपाटींचं पुतळा भविष्यात बसू नये यासाठी संजीव पाटील जे विद्यमान चेअरमन आहेत त्यांनाही आता त्रास देण्यात चालू आहे. त्यांच्या विरोधात पॅनल उभा करणं, त्यांच्या विरोधात त्यांचं पॅनल कसं बरखास्त करणं इथपर्यंत तक्रारी चालू आहे. आणि भविष्यात शिरामपाटी पाटील साहेबांचं पॅनल इथं पुतळा बसू नये यासाठी मोठं षडयंत्र चालू आहे. ते जिल्हा ते आंदोलन जे चालू आहे ना सुहास कदमचं, तिथं पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे का तुम्ही? त्याला काय नक्की जाणार. तिथं अन्यायाच्या विरोधात कोण वावरतो तर त्याला पाठिंबा देणार ना. बोला.
मागच्या आठवड्यामध्ये दुधनी मार्केट कमिटीमध्ये जो काय अनधिकृत प्रकार माननीय आमदार तिथले कल्याण शेट्टी आणि त्यांच्या भावाडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो घातलेला आहे त्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. कारण अशा सत्तेच्या जोरावरती अनधिकृत गोष्टी करणं त्याचं समर्थन कधीही शिवसेनेनं केलेलं नाही ना कधी करणाऱ्यांना खपवून घे. तेथील प्रकार अतिशय निंदनीय आहे. जे आमचे आदर्श आमची अस्मिता सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांच्या कार्यकालामध्ये त्या दुधनी मार्केट कमिटीची स्थापना झाली सिद्धराम म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून. गेली 15 वर्षे 2007 ते 2022 या ठिकाणी आमचे नेते सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांची त्या मार्केट कमिटीवरती सत्ता होती. त्या सत्ता कार्यकालामध्ये सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्या वडिलाच्या स्मारकाचा ठराव त्यावेळेच्या मार्केट कमिटीच्या बॉडीनं केला. परंतु कायद्याच्या राज्यात लोकशाहीच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे ही भूमिका सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनी घेतली आणि त्याच्यासाठीच्या सोपस्कर अशा परवानग्या लागतात. त्या परवानग्या पूर्ण झाल्यानंतरच आपण सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी स्मारक उभा करू. ही भूमिका इतकी समाजाला दिशादर्शक आणि त्या ठिकाणी मार्गदर्शक अशी ठरणारी भूमिका ही स्वतः सिद्धराम म्हेत्रे साहेबांनी घेतली आणि त्या स्मारकासाठीच्या लागणाऱ्या परवानग्या त्या परवानग्या प्रतीक्षित असल्या कारणामुळं चबुतरा तिथे त्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता. अशा कार्यक्रमामध्ये 22 नंतर त्या ठिकाणी कल्याण शेट्टींची त्या ठिकाणी सत्ता आली. सत्ता आल्यानंतर 3 वर्ष झालं त्या ठिकाणी ते त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी सत्ता उपभोगतायत. अशामध्ये त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या डिस्टर्ब येत नाही. मायबाप जनतेनं त्यांच्या बाजूने कौल दिला. त्यांना आम्ही कारभार करण्यासाठी पूर्ण परवानगी आणि त्या ठिकाणी आमचं सहकारी योगदान देतो आहे. आणि अशातच त्या ठिकाणी मागच्या 5 जुलै 2025ला म्हेत्रे साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये आपण सर्वजण पाहताय शिवसेना त्या ठिकाणी आपलं 47% मताधिक्य घेऊन क्रमांक 2 ला त्या ठिकाणी आलेला आहे. दुधनीमध्ये भाजप वर्सेस शिवसेना अशी लढत झाली. भाजप 0 आणि शिवसेना 100% असा महाराष्ट्रातील क्रांतिकारी निकाल लागला आणि सगळ्यात तरुण नगराध्यक्ष आमचे प्रतिनिधी म्हेत्रे साहेब आणि त्यांच्या बरोबरचे सगळे 20 नगरसेवक त्या ठिकाणी आले. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं आव्हान शिवसेनेनं म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून दिलं, मैंदर्गीला दिलं, त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदला दिलं आणि मग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिवसेनेला मताधिक्य मिळतंय. आणि मग या मार्केट कमिटीतलीच काही सभापती सदस्य काही डायरेक्टर मंडळी म्हेत्रे साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी लढत असताना आमच्या विरोधात शिवसेनेच्या लढत असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काही नगरपालिकेला पराभूत झाले, काही जिल्हा परिषद पंचायत समितीला पराभूत झाले आणि याचं शल्य कुठंतरी त्या ठिकाणी मनामध्ये सलत होतं. काही मनामध्ये मनशा बाळगली होती की त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं जर का निकाल आपल्याला अपेक्षित होता त्याप्रमाणे मिळाला असता तर काही स्वप्नपूर्ती होती. परंतु म्हेत्रे साहेबांच्या विजयामुळे आणि म्हेत्रे साहेबांच्या यशामुळे त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेडलं गेलं. म्हणून अस्वस्थ अवस्थेत बोखरलेल्या अवस्थेत आपण संविधानातील पदावर असताना देखील त्या ठिकाणी आपल्या पदाचं भान आणि जाण न ठेवता सर्वसामान्य जनतेने दिलेल्या कौल आणि त्याच्या पाठीमागं लागणं आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर मागं लागणं, त्यांच्या कार्यकर्त्याचे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करणं असेल, महिला पदाधिकारी ज्या समर्थन करतात आमच्या जिल्हा प्रमुख रवीनाताई राठोड असतील, जे आमच्या पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख आहेत आणि आमचे नेते या नात्यानं जर का त्यांच्या वाढदिवसाचं त्या ठिकाणी आनंद उत्सव करत असतील, त्यांच्या समर्थनात त्यांच्या स्वागतार्थ त्या ठिकाणी बॅनरबाजी करत असतील तर बॅनरबाजीचा मनामध्ये राग धरून ज्या स्वतः फिर्यादी असताना ज्या पीडित आहेत म्हणून त्या ठिकाणी फिर्याद दाखल करतात, न्याय मागतात त्या पोलीस स्टेशनला आणि न्याय मागण्यासाठी पोलीस त्या आरोपीला बोलवून घेतात आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती न्यायाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा सोडून झालेल्या अन्यायावरती न्याय द्यायचा सोडून त्यांच्यावरती एका फिर्यादीवरती 353 दाखल होऊ शकतं. याच्यापेक्षा मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग मी आजपर्यंतच्या काळात बघितला. आणि म्हणून एका महिलेला सुद्धा जर सोडलं जात नसेल, त्याचबरोबर आमच्या प्रियंका परांडे या देखील त्या नगरपालिकेच्या काळामध्ये त्या ठिकाणी अक्कलकोटला फिरत होत्या, त्यांच्यावरती देखील कॅरेक्टरवरती त्या ठिकाणी 5-5 लाख रुपये आमच्यातच काही लोकांना मॅनेज करून
त्या ठिकाणी त्यांच्यावरती उढांड रचलं जात होतं. अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिला नाही. आम्ही नेहमी मित्र पक्षाची भूमिका पाळतो. आम्ही दिल तो आदेश त्या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही आदेशाचं पालन करतो. एवढा अन्याय होऊन देखील त्या ठिकाणी मी विधान परिषदेला परवाच्या त्या ठिकाणी साहेबांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं त्या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य केलं आणि विक्रमी मतानं विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत साहेब त्या ठिकाणी निवडून आले. पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी देखील आम्हाला शब्द दिले. पालकमंत्र्यांची भूमिका राजाभाऊंची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी एक आल्हाददायक वाटत होती. आम्हाला त्या ठिकाणी दिलासा देणारी वाटत होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरनं मतलब समजल्यानंतर वेळ काढूपणा झाल्यानंतरनं त्या ठिकाणी सात्विक अप्पा जे आमची अस्मिता आहे त्यांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी आम्ही एक चबुतरा उभा केला. तो चबुतरा सुद्धा तुम्ही जमीनदोस्त उभा करता आणि त्या ठिकाणी अनाधिकृतपणे गणेशाची त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करता. गणेशाबद्दल आपल्याला मला वाटतं प्रत्येकाला त्या ठिकाणी श्रद्धा असताय, आम्हाला सुद्धा असताय. नक्कीच गणेशाचं स्मारक आता नाही याच्यापेक्षाही मोठं बांधू. आता जो खर्च येतो तो सगळा आम्ही शिवसैनिक उचलू आणि त्या ठिकाणी आपण सांगत येतं आम्ही त्या ठिकाणी गणेशाचं मंदिर उभा करू. परंतु हेतू पुरस्पर आमच्या अस्मितेला आम्हाला डवचण्याच्या त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी हुचकवण्याच्या भूमिकेतनं आमच्या अस्मितेला हात घालायचा आणि कायद्याचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी चबुतरा उद्ध्वस्त करायचा. म्हणजे आम्ही कुठेतरी आक्रमक होऊ, आमचा कार्यकर्ता कुठेतरी आक्रमक झाला पाहिजे, त्यानं कायदा हातात घेतला पाहिजे, मग त्याच्यावर आपण गुन्हे दाखल करू आणि मग येणाऱ्या निवडणुकीत त्या ठिकाणी त्याचा नेरेटिव्ह सेट करू. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा पराभव दिसतोय हे निश्चित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे. त्या घाणेरड्या राजकारणाला कधी आम्ही थारा देणार नाही आणि आम्ही त्या ठिकाणी भिणारी पण माणसं नाही. आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय रडायचं नाही तर लढायचं आणि आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढलो आणि मग त्या ठिकाणी आज तर आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहोत आणि एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीमागे आहे. परंतु नक्कीच आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय सुद्धा त्या ठिकाणी सहन करून घेतला जाणार नाही. वेळ प्रसंगी आम्हाला प्राणाची आहुती द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा आम्ही मागं पुढे थांबणार नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून मला त्यांना सांगावंसं वाटतंय की आम्ही मैत्री जपतोय. आम्हालाही तीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमच्या जर का कुठल्या महिला पदाधिकाऱ्यावरती आमच्या अस्मितेवरती असा गाला घातला जात असेल तर इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि याच्यापेक्षा दुर्दैव असं वाटतंय की जे अधिकारी आम्हाला सांगतायत यातली एक वीट सुद्धा त्या ठिकाणी रचली जाणार नाही, अनाधिकृत बांधकाम होऊ दिलं जाणार नाही. असं अंडरटेकिंग लेखी स्वरूपाचं डीडीआर देत आहे, डीवायएसपी देत आहेत, एसपी साहेबांना आम्ही फोनद्वारे बोलतोय, कलेक्टर महोदयांना बोलतोय आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला गेलतो मागच्या आठवड्यात. परंतु त्या ठिकाणी आमच्या साहेबांची तब्येत त्या ठिकाणी खराब असल्या कारणामुळे आमची भेट होऊ शकली नाही. तर हा अनुचित प्रकारच घडला नसता. परंतु तिथून त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यात जाता येईल तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही त्याचा विरोध केला, आम्ही निषेध केला. त्या विरोधात कायदेशीर सनदशीर मार्गाने शंकरजी मेत्रे साहेब प्रथमेशजी मेत्रे साहेबांच्या माध्यमातून त्या दिवशी आंदोलन झालं आणि तुम्ही आंदोलन करताय तर तुम्ही काय माझं करू शकताय या आविर्भावाच्या भूमिकेत मागच्या 3 दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मी त्या ठिकाणी दुधनीमध्ये जाणार, गणपती मंदिर त्या ठिकाणी निर्माण करणार आणि तुम्ही शेपाशे टगे काय घेऊन जाता दक्षिणात्य फिल्मच्या स्टाईलनं त्या ठिकाणी उघड्या जीप मधनं तुम्ही तुमचे बंधू काय जाताय तिथे आणि ह्या सगळा अनाधिकृत प्रकार दुर्दैवानं या कायद्याचं रक्षण करणारे पोलीस विभाग त्या ठिकाणी प्रोटेक्शन आणि कबाळे साहेब देत आहेत. सातत्यानं सीपी ऍडिशनल असताना देखील त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम केलं, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचं काम केलं. महानगरपालिकेमध्ये आमचे बूथ प्रमुख संध्याकाळच्या 5-5 वाजेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि आज देखील त्यांना त्याचं त्या ठिकाणी प्रमोशन म्हणून त्यांना बक्षीस म्हणून मला वाटतं ऍडिशनल शेपी त्या ठिकाणी दिलं आणि ऍडिशनल शेपी देऊन आज मला वाटतं ग्रामीण भाग साफ करायचं त्यांच्या जबाबदारी दिलेली दिसते. आज ते पोलीस संरक्षणाचं काम करत नाहीत तर मला वाटतं ते कुठल्या तर प्रायव्हेट कंपनीचं काम करतात. अशा पद्धतीची एका पोलीस अधिकाऱ्याची जर का भूमिका असेल आणि 200 लोकांच्या मध्ये फौजफाटा घेऊन जर अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर डोळ्या देखत जर का हे लोकप्रतिनिधी कल्याण शेट्टी करत असतील तर मला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे की अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना चुकीचं काम करणाऱ्या बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरती त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, ज्ञान आहे, जाण आहे असं असताना देखील अनधिकृत काम
काम करत असताना जर पाठीशी घालत असतील, साक्षीनं त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील, तर पहिल्यांदा म्हातारी मेली तर चालेल पण काळ नाही चुकायला पाहिजे. या भूमिकेतनं कायद्याच्या कोणी पुढं मोठं नाही, कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, ही भूमिका दाखविण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आलेली आहे. आणि एसपी साहेबांना माझी विनंती आहे, असं संरक्षण करणाऱ्या अनाधिकृत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावरती कायदेशीर कारवाई निलंबन करावं अशी मी त्याला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करतोय. नक्कीच उद्या आम्ही शिष्टमंडळ शिवसेनेचं मेत्रे साहेबांनी आम्ही सर्वच पदाधिकारी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला जातोय. एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर झालेला प्रकार, घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगून आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जातोय की साहेब या पद्धतीनं आमच्यावरती दुजाभावाची वागणूक मिळते, आम्हाला सातत्यानं सांगत आलोय. याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आमच्यावर होत असलेल्या अन्यायाचा न्याय दाद आम्ही मागण्याची भूमिका घेऊ. आणि शेवटी जर का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पण हातात बांगड्या नाहीत घातल्या. शेवटी काय कराल तुम्ही? आम्ही प्रतिकार तर करू शकतो, जीव घ्याल याच्यापेक्षा, पण आम्ही नामर्द होऊन जगणार नाही हे आपल्या माध्यमातून त्यांना मी त्या ठिकाणी सांगतो. आम्ही केवळ जीवाची सुद्धा प्रवाह करणार. आपल्याला वाटत असेल आपल्याकडे गुंड असतील, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे सत्ता असेल, आम्ही या पैशाला, सत्तेला, तुमच्या गुंडांना भीक घालणारे शिवसैनिक नाही आहोत. आम्ही रडणारे शिवसैनिक आहे, लढणारे शिवसैनिक आहोत. हे आव्हान मी त्यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतोय. याची किंमत मी मोजले माझ्या स्थानिक स्वराज्य, पण याच्या पुढे माझी किती जरी किंमत मोजायची वेळ आली तर मी माझ्या शिवसैनिकासाठी आणि शिवसेनेवर होत असलेल्या अन्यायासाठी कदापि त्या ठिकाणी मी माझ्यातला शिवसैनिक मरू देणार नाही. एवढंच मी आपल्याला विधान परिषदेवरून 15 दिवस झाले आणि माझ्या सदस्याच्या जोरावरती मी माझा अर्ज भरलेला होता. आमच्याकडे 100च्या आसपासचं संख्याबळ होता, अंडर करंट होता. त्या ठिकाणी नक्कीच आम्ही निवडून पण आलो असतो, परंतु शेवटी आमच्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी एक ब्रीद आहे. आदेश हा आमच्यासाठी सर्व असतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला आदेश आला आणि महेश आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे, तू नक्की तुझी भूमिका काय घेणार? साहेब मला आपल्या आदेशापेक्षा फार काय मोठं नाही, माझा वैयक्तिक स्वार्थ बाजूला असेल. आणि त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी होत असताना माझ्याबरोबर मेत्रे साहेब होते आणि मेत्रे साहेबांनी देखील कधी पारंपरिक विरोधक आहे म्हणून त्या ठिकाणी विरोधक मोठा होतोय, कधी भूमिका न घेता पक्ष आदेश मानून मेत्रे साहेबांनी त्यांचे नगरपालिकेचे सर्व आणि जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी सर्व मतदार त्या ठिकाणी राजाभाऊ राऊत साहेबांना आम्ही मदत केली. आणि त्या ठिकाणी आमचं राजाभाऊ राऊत साहेबांबद्दल आणि पालकमंत्र्यांबद्दल काही मतच नाही. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीची भूमिका दिली होत असेल, परंतु स्पेसिफिक शेवटी ज्यांचा मायबाप जनार्दन आहे, 29ला काय व्हायचंय ते होईल. परंतु आज उद्याचं मरण आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करून किंवा उद्याचा धोका व्यक्त करून आज कुठेतरी भीतीपोटी ब्रह्मराक्षसा याप्रमाणे वागता कामा नये. उद्या तो तुमच्या बाजूने जनता कौल देईल, आमच्या बाजूने कौल देईल, उद्याचं मैदान घोडा मैदान उद्याच्या उद्या आहे. परंतु आज त्याच्यामुळे जे तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून मित्र पक्षाला त्या ठिकाणी नुकसानी होती का ह्याच्यामध्ये? तुमच्या बरोबर कशाला यावं? कार्यकर्त्यांनी तुमच्या बरोबर का बरं यावं? आमचा कार्यकर्ता हिंदुत्वाशी घट्ट नाळ जोडलेला आहे. व्यक्तिगत स्वार्थ कधीही आमचे नाही. प्रथमतः राष्ट्रहित, नंतर मग त्या ठिकाणी व्यक्तिगत हित. त्याच्यामुळं आज नाही तर उद्या त्या ठिकाणी कधी ना कधी तर त्या ठिकाणी आमचा पण दिवस येणार आहे. आज जर कोणाचा आज वाटत असेल आज समोरच्याला आमचा दिवस आहे, तर आमचा पण दिवस आल्यानंतर मग त्यांनी पण याच गोष्टीचा पायंडा पाडून घेऊ नये, हेच मला सांगायचंय. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. सासवी कधी भोवती मागच्या आठवड्यामध्ये दुधनी मार्केट कमिटीमध्ये जो काही अनाधिकृत प्रकार माननीय आमदार तिथले कल्याण शेट्टी आणि त्यांच्या भावानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो घातलेला आहे त्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. कारण अशा सत्तेच्या जोरावरती अनाधिकृत गोष्टी करणं त्याचं समर्थन कधीही शिवसेनेनं केलेलं नाही, ना कधी करणार आहे, ना खपवून घे. तेथील प्रकार अतिशय निंदनीय आहे. जे आमचे आदर्श, आमची अस्मिता सातलिंगप्पा मेत्रे साहेबांच्या कार्यकालामध्ये त्या दुधनी मार्केट कमिटीची स्थापना झाली सिद्धराम मेत्रे साहेबांच्या माध्यमातून. गेली 15 वर्षे 2007 ते 2022 या ठिकाणी आमचे नेते सिद्धरामजी मेत्रे साहेब यांची त्या मार्केट कमिटीवरती सत्ता होती. त्या सत्ता कार्यकालामध्ये सातलिंगप्पा मेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्या वडिलाच्या स्मारकाचा ठराव त्यावेळेच्या मार्केट कमिटीच्या बॉडीनं केला. परंतु कायद्याच्या राज्यात, लोकशाहीच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे
ही भूमिका सिद्धरामजी मेत्रे साहेबांनी घेतली आणि त्याच्यासाठीच्या सोपस्कर अशा परवानग्या लागतात. त्या परवानग्या पूर्ण झाल्यानंतरच आपण सातलिंगप्पा मेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी स्मारक उभा करू. ही भूमिका इतकी समाजाला दिशादर्शक आणि त्या ठिकाणी मार्गदर्शक अशी ठरणारी भूमिका ही स्वतः सिद्धराम मेत्रे साहेबांनी घेतली आणि त्या स्मारकासाठीच्या लागणाऱ्या परवानग्या आहेत, त्या परवानग्या प्रतीक्षित असल्या कारणामुळं चबुतरा तिथे त्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता. अशा कार्यक्रमामध्ये 22 नंतर त्या ठिकाणी कल्याण शेट्टींची त्या ठिकाणी सत्ता आली. सत्ता आल्यानंतर 3 वर्ष झालं त्या ठिकाणी ते त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी सत्ता उपभोगतायत. अशामध्ये त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या डिस्टर्ब येत नाही. मायबाप जनतेनं त्यांच्या बाजूने कौल दिला, त्यांना आम्ही कारभार करण्यासाठी पूर्ण परवानगी आणि त्या ठिकाणी आमचं सहकार्य योगदान देतो आहे. आणि अशातच त्या ठिकाणी मागच्या 5 जुलै 2025 ला मेत्रे साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये आपण सर्वजण पाहताय शिवसेना त्या ठिकाणी आपलं 47% मताधिक्य घेऊन क्रमांक 2 ला त्या ठिकाणी आलेला आहे. दुधनीमध्ये भाजप वर्सेस शिवसेना अशी लढत झाली. भाजप 0 आणि शिवसेना 100% असा महाराष्ट्रातील क्रांतिकारी निकाल लागला आणि सगळ्यात तरुण नगराध्यक्ष आमचे प्रतिनिधी मेत्रे साहेब आणि त्यांच्या बरोबरचे सगळे 20 नगरसेवक त्या ठिकाणी आले. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं आव्हान शिवसेनेनं मेत्रे साहेबांच्या माध्यमातून दिलं, मैंदर्गीला दिलं, त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदला दिलं. आणि मग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिवसेनेला मताधिक्य मिळतंय. आणि मग या मार्केट कमिटीतलीच काही सभापती सदस्य, काही डायरेक्टर मंडळी मेत्रे साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी लढत असताना, आमच्या विरोधात शिवसेनेच्या लढत असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काही नगरपालिकेला पराभूत झाले, काही जिल्हा परिषद पंचायत समितीला पराभूत झाले. आणि याचं शल्य कुठंतरी त्या ठिकाणी मनामध्ये सलत होतं. काही मनामध्ये मनशा बाळगली होती की त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं जर का निकाल आपल्याला अपेक्षित होता त्याप्रमाणे मिळाला असता तर काही स्वप्नपूर्ती होती. परंतु मेत्रे साहेबांच्या विजयामुळे आणि मेत्रे साहेबांच्या यशामुळे त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेडलं गेलं. म्हणून अस्वस्थ अवस्थेत, बोखरलेल्या अवस्थेत आपण संविधानातील पदावर असताना देखील त्या ठिकाणी आपल्या पदाचं भान आणि जाण न ठेवता सर्वसामान्य जनतेने दिलेल्या कौल आणि त्यांच्या पाठीमागं लागणं आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर मागं लागणं, त्यांच्या कार्यकर्ते ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करणं असेल, महिला पदाधिकारी ज्या समर्थन करतात, आमच्या जिल्हा प्रमुख रवीनाताई राठोड असतील, जे आमच्या पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख आहेत आणि आमचे नेते या नात्यानं जर का त्यांच्या वाढदिवसाचं त्या ठिकाणी आनंदोत्सव करत असतील, त्यांच्या समर्थनात, त्यांच्या स्वागतार्थ त्या ठिकाणी बॅनरबाजी करत असतील तर बॅनरबाजीचा मनामध्ये राग धरून ज्या स्वतः फिर्यादी असताना ज्या पीडित आहेत म्हणून त्या ठिकाणी फिर्याद दाखल करतात, न्याय मागतात त्या पोलीस स्टेशनला आणि न्याय मागण्यासाठी पोलिस त्या आरोपीला बोलवून घेतात. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती न्यायाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा सोडून, झालेल्या अन्यायावरती न्याय द्यायचा सोडून त्यांच्यावरती एका फिर्यादीवरती 353 दाखल होऊ शकतं. याच्यापेक्षा मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग मी आजपर्यंतच्या काळात बघितला. आणि म्हणून एका महिलेला सुद्धा जर सोडलं जात नसेल, त्याचबरोबर आमच्या प्रियंका परांडे या देखील त्या नगरपालिकेच्या काळामध्ये त्या ठिकाणी अक्कलकोटला फिरत होत्या, त्यांच्यावरती देखील कॅरेक्टरवरती त्या ठिकाणी 5-5 लाख रुपये आमच्यातच काही लोकांना मॅनेज करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती उडंद रचलं जात होतं. अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिला नाही. आम्ही नेहमी मित्र पक्षाची भूमिका पाळतो. आम्ही दिल तो आदेश त्या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही आदेशाचं पालन करतो. एवढा अन्याय होऊन देखील त्या ठिकाणी मी विधान परिषदेला परवाच्या त्या ठिकाणी साहेबांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं त्या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य केलं आणि ही विक्रमी मतानं विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत साहेब त्या ठिकाणी निवडून आले. पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी देखील आम्हाला शब्द दिले. पालकमंत्र्यांची भूमिका, राजाभाऊंची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी एक आल्हाददायक वाटत होती, आम्हाला त्या ठिकाणी दिलासा देणारी वाटत होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरनं, मतलब समजल्यानंतर, वेळ काढूपणा झाल्यानंतरनं त्या ठिकाणी सातलिंगप्पा जे आमची अस्मिता आहे त्यांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी आम्ही एक चबुतरा उभा केला. तो चबुतरा सुद्धा तुम्ही जमीनदोस्त उभा करता आणि त्या ठिकाणी अनाधिकृतपणे गणेशाची त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करता. गणेशाबद्दल आपल्याला मला वाटतं प्रत्येकाला त्या ठिकाणी श्रद्धा नसताय, आम्हाला सुद्धा असताय. नक्कीच गणेशाचं स्मारक आता नाही, याच्यापेक्षाही मोठं बांधू. आता जो खर्च येतो तो सगळा आम्ही शिवसैनिक उचलू
आणि त्या ठिकाणी आपण सांगत येतं आम्ही त्या ठिकाणी गणेशाचं मंदिर उभा करू, परंतु हेतू पुरस्पर आमच्या अस्मितेला आम्हाला डवचण्याच्या त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी हुचकवण्याच्या भूमिकेतनं आमच्या अस्मितेला हात घालायचा आणि कायद्याचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी चबुतरा उद्ध्वस्त करायचा. म्हणजे आम्ही कुठेतरी आक्रमक होऊ, आमचा कार्यकर्ता कुठेतरी आक्रमक झाला पाहिजे, त्यानं कायदा हातात घेतला पाहिजे, मग त्याच्यावर आपण गुन्हे दाखल करू आणि मग येणाऱ्या निवडणुकीत त्या ठिकाणी त्याचा नेरेटिव्ह सेट करू. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा पराभव दिसतोय हे निश्चित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे. त्या घाणेरड्या राजकारणाला कधी आम्ही थारा देणार नाही आणि आम्ही त्या ठिकाणी भिणारी पण माणसं नाही. आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय रडायचं नाही तर लढायचं, आणि आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढलो. आणि मग त्या ठिकाणी आज तर आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहोत आणि एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीमागे आहे. परंतु नक्कीच आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय सुद्धा त्या ठिकाणी सहन करून घेतला जाणार नाही. वेळ प्रसंगी आम्हाला प्राणाची आहुती द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा आम्ही मागं पुढे थांबणार नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून मला त्यांना सांगावं असं वाटतंय की आम्ही मैत्री जपतोय, आम्हालाही तीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमच्या जर का कुठल्या महिला पदाधिकाऱ्यावरती आमच्या अस्मितेवरती असा गाला घातला जात असेल तर इथून पुढे खपून घेणार नाही. आणि याच्यापेक्षा दुर्दैव असं वाटतंय की जे अधिकारी आम्हाला सांगतायत यातली एक वीट सुद्धा त्या ठिकाणी रचली जाणार नाही, अनधिकृत बांधकाम होऊ दिलं जाणार नाही. असं अंडरटेकिंग लेखी स्वरूपाचं डीडीआर देत आहे, डीवायएसपी देत आहेत, एसपी साहेबांना आम्ही फोनद्वारे बोलतोय, कलेक्टर महोदयांना बोलतोय. आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला गेलतो मागच्या आठवड्यात, परंतु त्या ठिकाणी आमच्या साहेबांची तब्येत त्या ठिकाणी खराब असल्या कारणामुळे आमची भेट होऊ शकली नाही. आता हा अनुचित प्रकारच घडला नसता, परंतु तिथून त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यात जाता येईल तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही त्याचा विरोध केला, आम्ही निषेध केला. त्या विरोधात कायदेशीर सनदशीर मार्गाने शंकरजी मेत्रे साहेब, प्रथमेशजी मेत्रे साहेबांच्या माध्यमातून त्या दिवशी आंदोलन झालं. आणि तुम्ही आंदोलन करताय तर तुम्ही काय माझं करू शकताय या आविर्भावाच्या भूमिकेत मागच्या 3 दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मी त्या ठिकाणी दुधनीमध्ये जाणार, गणपती मंदिर त्या ठिकाणी निर्माण करणार आणि तुम्ही शेपाशे टगे काय घेऊन जाता दक्षिणात्य फिल्मच्या स्टाईलनं त्या ठिकाणी उघड्या जीपमधनं तुम्ही तुमचे बंधू काय जाताय तिथे. आणि ह्या सगळा अनाधिकृत प्रकार दुर्दैवानं या कायद्याचं रक्षण करणारे पोलीस विभाग त्या ठिकाणी प्रोटेक्शन आणि कबाळे साहेब देत आहेत. सातत्यानं सीपी ऍडिशनल असताना देखील त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम केलं, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचं काम केलं. महानगरपालिकेमध्ये आमचे बूथ प्रमुख संध्याकाळच्या 5-5 वाजेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन ठेवण्याचं काम केलं. आणि आज देखील त्यांना त्याचं त्या ठिकाणी प्रमोशन म्हणून त्यांना बक्षीस म्हणून मला वाटतं ऍडिशनल शेपी त्या ठिकाणी दिलं. आणि ऍडिशनल शेपी देऊन आज मला वाटतं ग्रामीण भाग साफ करायचं त्यांच्या जबाबदारी दिलेली दिसते. आज ते पोलीस संरक्षणाचं काम करत नाहीत तर मला वाटतं ते कुठल्या तर प्रायव्हेट कंपनीचं काम करतात. अशा पद्धतीची एका पोलीस अधिकाऱ्याची जर का भूमिका असेल आणि 200 लोकांच्या मध्ये फौजफाटा घेऊन जर अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर डोळ्या देखत जर काही हे लोकप्रतिनिधी कल्याण शेट्टी करत असतील तर मला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे की अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना, चुकीचं काम करणाऱ्या, बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरती त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, ज्ञान आहे, जाण आहे, असं असताना देखील अनधिकृत काम करत असताना जर पाठीशी घालत असतील, साक्षीनं त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर पहिल्यांदा म्हातारी मेली तर चालेल पण काळ नाही सुकळला पाहिजे. या भूमिकेतनं कायद्याच्या कोणी मोठं नाही, कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, ही भूमिका दाखविण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आलेली आहे. आणि एसपी साहेबांना माझी विनंती आहे, असं संरक्षण करणाऱ्या, अनधिकृत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई निलंबन करावं अशी मी त्याला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करतोय. नक्कीच उद्या आम्ही शिष्टमंडळ शिवसेनेचं मेत्रे साहेब आणि आम्ही सर्वच पदाधिकारी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला जातोय. एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर झालेला प्रकार, घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगून आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जातोय की साहेब या पद्धतीनं आमच्यावरती दुजाभावाची वागणूक मिळते, आम्हाला सातत्यानं सांगत आलोय. याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आमच्यावर होत असलेल्या अन्यायाचा न्याय दाद आम्ही मागण्याची भूमिका घेऊ. आणि शेवटी जर का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पण हातात बांगड्या नाहीत घातल्या. शेवटी काय कराल तुम्ही? आम्ही प्रतिकार तर करू शकतो, जीव घ्याल याच्यापेक्षा, पण आम्ही नामर्द होऊन जगणार नाही हे आपल्या माध्यमातून त्यांना मी त्या ठिकाणी सांगतो. आम्ही केवळ जीवाची सुद्धा प्रवाह करणार नाही. आपल्याला वाटत असेल आपल्याकडे गुंड असतील, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे सत्ता असेल, आम्ही या पैशाला, सत्तेला, तुमच्या गुंडांना भीक घालणारे शिवसैनिक नाही आहोत.
आम्ही रडणारे शिवसैनिक आहे, लढणारे शिवसैनिक आहोत. हे आव्हान मी त्यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतोय. याची किंमत मी मोजले माझ्या स्थानिक स्वराज्य, पण याच्या पुढे माझी किती जरी किंमत मोजायची वेळ आली तर मी माझ्या शिवसैनिकासाठी आणि शिवसेनेवर होत असलेल्या अन्यायासाठी कदापि त्या ठिकाणी मी माझ्यातला शिवसैनिक मरू देणार नाही. एवढंच मी आपल्याला साहेब, विधान परिषदेहून 15 दिवस झाले. ठिकाणी माझ्या सदस्याच्या जोरावरती मी माझा अर्ज भरलेला होता. आमच्याकडे 100च्या आसपासचं संख्याबळ होता, अंडर करंट होता. त्या ठिकाणी नक्कीच आम्ही निवडून पण आलो असतो, परंतु शेवटी आमच्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी एक ब्रीद आहे. आदेश हा आमच्यासाठी सर्व असतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला आदेश आला आणि महेश आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे, तू नक्की तुझी भूमिका काय घेणार. साहेब, मला आपल्या आदेशापेक्षा फार काय मोठं नाही, माझा वैयक्तिक स्वार्थ बाजूला असेल. आणि त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी होत असताना माझ्याबरोबर मेत्रे साहेब होते आणि मेत्रे साहेबांनी देखील कधी पारंपरिक विरोधक आहे म्हणून त्या ठिकाणी विरोधक मोठा होतोय, कधी भूमिका न घेता पक्ष आदेश मानून मेत्रे साहेबांनी त्यांचे नगरपालिकेचे सर्व आणि जिल्हा परिषदचे त्या ठिकाणी सर्व मतदार त्या ठिकाणी राजाभाऊ राऊत साहेबांना आम्ही मदत केली. आणि त्या ठिकाणी आमचं राजाभाऊ राऊत साहेबांबद्दल आणि पालकमंत्र्यांबद्दल काही मतच नाही. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीची भूमिका दिली होत असेल, परंतु स्पेसिफिक शेवटी जनता मायबाप जनार्दन आहे. 29ला काय व्हायचंय ते होईल, परंतु आज उद्याचं मरण आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करून किंवा उद्याचा धोका व्यक्त करून आज कुठेतरी भीतीपोटी ब्रह्मराक्षसा याप्रमाणे वागता कामा नये. उद्या तो तुमच्या बाजूने जनता कौल देईल, आमच्या बाजूने कौल देईल. उद्याचं मैदान घोडा मैदान उद्याच्या उद्या आहे, परंतु आज त्याच्यामुळे जे तुम्ही करून मित्र पक्षाला त्या ठिकाणी नुकसानी होते का ते ह्याच्यामध्ये? तुमच्या बरोबर कशाला यावं? कार्यकर्त्यांनी तुमच्या बरोबर का बरं यावं? आमचा कार्यकर्ता हिंदुत्वाशी घट्ट नाळ जोडलेला आहे. व्यक्तिगत स्वार्थ कधीही आमचे नाही. प्रथमतः राष्ट्रहित, नंतर मग त्या ठिकाणी व्यक्तिगत हित. त्याच्यामुळं आज नाही तर उद्या त्या ठिकाणी कधी ना कधी तर त्या ठिकाणी आमचा पण दिवस येणार आहे. आज जर कोणाचा आज वाटत असेल आज समोरच्याला मग आमचा दिवस आहे, तर आमचा पण दिवस आल्यानंतर मग त्यांनी पण याच गोष्टीचा पायंडा पाडून घेऊ नये. हेच मला सांगायचंय. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. सासवी कधी बहुती ठीक. परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी सोलापूर जिल्हा प्रमुख माननीय महेश साठे साहेब, महिला अध्यक्ष माजी राजस्थाई आणि आनंद दानोडेजी, नगराध्यक्ष पद्मेश मेत्रे, आमचे प्रदेश युतीचे पांडेताई, आमचे दुर्नी माजी कमिटीचे सर्व सन्मानित सदस्य, आमचे प्रमुख नेतेगण, म्हणजे माजी सभापती सिद्धराज गायकवाड किंवा आपण उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, नमस्कार. विषय असा आहे, दुधनीचं मार्केट कमिटी यार्डामधलं श्री सातिमप्पा मेत्रे यांचं जे स्मारक तयार करायचं होतं. दुधनी मार्केट कमिटीवर आमची सत्ता असताना 2020 साली ठराव केलं होतं मार्केट कमिटी किंवा तिथं मेत्रे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून ठराव करून एक चबुतरा बांधला होता. ते पुतळ्यासाठी शासनाचा GR किंवा विविध डिपार्टमेंटने त्याला परवानगी घ्यावं लागते. पुतळा असू द्या, मंदिर असू द्या, मशीद असू द्या, गिरजाघर असू द्या किंवा प्रार्थनास्थळ असू द्या, तिथे बांधायचं असेल तर 4-5 डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं आणि लास्टला गृहविभागाचं परमिशन घेऊन ते बांधकाम पूर्ण करून तिथं मंदिर असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्मारक असू द्या, ते स्थापन करावं लागतं. त्याप्रमाणे त्यावेळी आम्ही मेत्रे साहेबांचं स्मारक बसवण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडे परमिशन मागत होतो. तो उशीर झाला. त्या दरम्यान इलेक्शन आलं. इलेक्शन आल्यानंतर आमची सत्ता आली नाही, विरोधकाची सत्ता आली. मग सत्ता आल्यानंतर 3 वर्ष ते लोक गप बसले होते. परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये ते दुधनीचं मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचा पंचायत समितीला पराभव झाला. आमच्या विरुद्ध, शिवसेनेचे विरोध उभारले होते. तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला किंवा एक पुतळा इथनं करायचा नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं ठरवलं.
तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेलं ठराव रद्द करता येत नाही. आम्हाला कोर्टात जाता आला असता, पण आम्ही थोडं सबरीने घेतलो. पण नंतर त्यांनी सबुतरा पाडायचं हे केलं. आमच्या लोकांनी जाऊन अडवलं त्यावेळेस, पाडून दिले नाही. नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, मीडियाकडे तक्रार झाल्या, याकडे झाल्या, पोलीस प्रशासनाकडे SP कडे तक्रार झाल्या. मग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं काही करू नका. मीडियाने स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करू. आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही. वैद्य साहेबांचे जे चबूतरा होते त्या चबुतऱ्यावर बसायची काय आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे. गणपती मंदिराला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण आम्ही पण निवडलं वर्गणी वगैरे. पण त्याचा अर्थ असा होता की ते वैद्य साहेबांचे जे मागासाठी चबुतरा बांधले ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथे गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक देशपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरवलं. मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बा इथं कोणीही यायचं नाही. हे जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं तुमच्याही लोकांना इथं बसू देणार का, आम्ही एक मिनिट सुद्धा सोडू देणार नाही. आता DYSP सारखं माणूस PI सारखं माणूस सांगतो आणि त्याला SP ने सांगितलं होतं बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्यांनी तिथे एक टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवला. दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2,500 लोकांनी. मग तिथं DYSP आले, PI आले, तहसीलदार आले, मीडियाचं प्रतिनिधी म्हणून AR आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास. मग त्यांनी लिहून दिलं आणि DDRने स्पष्ट निर्देश दिले, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणी तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागून घेऊ कुठले परमिशन आहेत ते सगळे. मग आम्ही विश्वास ठेवला, आम्ही एवढं लेखी दिले म्हणलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं आमदार गेले, त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक कॅन होते. ॲडिशनल SP त्याचं नाव का कवाडे, 250 SP कवाडे, DYSP टाकणे, PI चिल्लावार, तहसीलदार, AR सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना पूर्ण पोलीस सुरक्षा देऊन ते बांधकाम करून दिलं आणि तिथं पूजा आरती पण केली त्यांनी गणपतीचं आमदारच्या हस्ते. मग आमचे एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत का नव्हता, कशामुळे तुम्ही हे केलं सगळ्यात? एवढं बंदोबस्त फौजफाटा, गणपतीचा आरती करायला 200 लोक, पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो की ठराव चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने बांधले, ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होते. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते DDRकडे येते, ते आमच्या प्रिमासमध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, DDR म्हणणार आम्ही काय, आमच्या हातात काय अधिकार आहेत, आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार होतो. म्हणजे असं टोलवाटोलवी करून दबावाने आम्ही विचारलं तुम्ही असं काय करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा. सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे, दबाव कोणाचा आहे ते का सांगाल ते नुसतं दबाव आहे एवढंच म्हणते आणि आम्हाला म्हणते आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असे एक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत सगळे. हे चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. का फक्त शिवसेनेला आणि विरोधकांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू होते, त्यांना ते लागू होत नाही का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचे वर आहेत का? हे पण संबंधितांनी आम्हाला खुलासा करावा. आता DDRने स्पष्ट निर्देश दिले, काय बघा, 1/6/2023
2026 रोजी आपण बाजार समितीच्या आवारात मंदिर बांधकामाच्या अनुषंगाने बांधकाम करणे व मूर्ती स्थापन करण्याबाबत अवैधरित्या कामकाज केल्यावरची तक्रार दिलेली आहे. बांधकाम व गणेश मूर्ती स्थापन कामकाजात भाग घेऊन शांतता व कायदेशीरता भंग करण्याबाबतच्या घटनेची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर चौकशीचे कामकाज 7 दिवसात पूर्ण करून संबंधितावर संबंधित विभागामार्फत कारवाई करण्याबाबत मी हमी देत आहे. हे DDRचं पत्र आहे. तसेच यापुढे संबंधित वादग्रस्त ठिकाणी कोणत्याही प्रकारचे परवानगी विना बांधकाम होणार नाही यावर दक्षता घेण्याचे बाजार समितीस निर्देश देण्यात येत आहे. एवढं DDR त्याचा प्रमुख आहे बाजार समितीचा, त्यांनी दिले तरी सुद्धा त्यांनी मानले. त्यांनी का मध्ये आम्ही ते ठराव करते, त्याचा ठरावाचा नक्कल दाखवते. आम्ही ठराव घेतला आणि ते दुधनी ग्रामीणचं अजून पूर्ण ग्रामपंचायत स्थापन झाला नाही, पण जाहीर झालेलं आहे. तिथलं एक प्रशासक आहे, त्याचं एक पत्र दिले घेतले त्यांनी. पण शासन GR काय सांगते की संबंधित विभाग आहे, ते GR कुठे आहे ते दाखवते. कारण GR ह्या 4-5 डिपार्टमेंटचं परवानगी घेतल्याशिवाय कुठलेही बांधकाम करता येत नाही असं शासन GR आहे, नियम आहे, कायदा आहे. पण ह्यांनी त्याचा हे करून आधार घेऊन हे सहज कुठं नाटक सांगतात. म्हणून आम्हाला न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला मोठं आंदोलन उभा करावं लागेल. हे आम्ही शासनाचे निर्देश आणून देतो. इथले जे संबंधित जिल्हाधिकारी असतील, SP असतील, SP ला बोललो त्या दिवशी. SP म्हटलं मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं, मी पालकमंत्री महोदयांना पण बोललो. त्यांनी म्हणले मी सांगितलंय त्यांना असं काय करू नका म्हणून. तरी पण दुसऱ्या दिवशी त्यांनी केलेच ते सगळं. म्हणजे कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, का आम्हाला काय समजायला. म्हणून हे सगळे एकदा लोकांसमोर यावं तुमच्या मार्फत, एवढंच आमचं अपेक्षा आहे. साहेब, बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा अशी मागणी आहे का आमदार आणि आमदार बंधूसह सगळ्यांवर? सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे, आणि सगळं संचालक मंडळ सगळे ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते ज्यांचे त्यांनी संरक्षण देऊन हे केले सगळे, ऍडिशनल SP असू द्या, DYSP असू द्या किंवा PI असू द्या, DDR असू द्या, त्यांच्या समोर हे सगळे घडले. त्यांनी समोर उभा करून सगळे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत त्यांनी. म्हणून त्यांच्याजवळ त्यांना निलंबित करा किंवा नोकरीतनं काढून टाका त्यांना, असं आमची मागणी आहे. काय विशेष आहे ना, म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही दोघं पण आहे, पण तुम्हाला इथं स्थानिक पातळीवर खूप मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणजे करणे आणि कथनीमध्ये फरक आहे असं म्हणायचं का? मग दिसतेच की मग करणे आणि कथनीमध्ये फरक आहे. दिसते म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो ना. शेवटी तुम्ही पण 14 स्तंभ आहे लोकशाहीचं. निदान तुम्ही तर जिवंत आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. तुम्ही द्या न्याय आम्हाला. कुठं आवाज तुम्ही आमच्या मार्फत आम्ही जे जे काय सांगितलं ते आम्ही आमच्या जर चुकीचं असेल तर सांगू नका. जे नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे ते व्हायला पाहिजे. वरिष्ठांच्या कानी घालणार आहे, आता जाणार आहे आम्ही. एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे, शिष्टमंडळ जाणार आहे आम्ही. आणि एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. कारण हे नेहमी सांगतात की आम्हाला CM ऑफिसचे आदेश आहेत, CM ऑफिसचे आदेश आहेत. आम्ही आमचे DCM ला घेऊन CM ला साहेबांनाच विचारणार, साहेब तुम्ही असा आदेश दिले का? काय काय आमच्या तालुक्यातले महाभाग आहेत, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री हवालदारला फोन करतात का? मुख्यमंत्रीचा फोन आला म्हणजे हवालदार. आता तेच आम्ही विचारणार आहे साहेबांना, फडणवीस साहेबांना. कारण मी पण गृहराज्यमंत्री होतो, मी SP खाली कुणाला बोलत नव्हतो. मी साधा गृहमंत्री होतो, छोटं. हे तर साहेब मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांनी कसं बोलतील लोक? म्हणजे हे कुणाला इड्यात काढले, कुणाला फसवले त्यांनी, कुणाची किंमत कमी करून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची किंमत करते. त्यांनी बोलतात त्यांनी होतं की नाही तेच विचारायचं ना, जाऊ ना. आम्ही तेच विचारणार आहे. आम्ही आमच्या शिंदे साहेबांना घेऊन शिंदे साहेबांना विचारणार आहे, साहेब असं करते त्यांनी. सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोट तालुक्यात जास्त उलाले सगळे. म्हणून आम्ही साहेबांना विचारणार आहे, एकदा सूक्ष्म शोध आहे ना, त्यांच्या नावाने बाकी कोण करते का? किंवा खालच्या PA ला OICD ला हाताशी धरून काही मसाला देऊन त्यांना इकडे फोन करायला होता का? कारण त्याला माहित आहे CM ऑफिस कडनं फोन आला तर कुणाची हिंमत आहे? SP असू द्या, कोण CP असू द्या किंवा जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर विचारता काय CM ला, साहेब तुम्ही फोन करायला लावला होता का म्हणून?
म्हणजे अक्कलकोट तालुक्यामध्ये कल्याण शेट्टी आणि मेत्रे अजून एकदा संघर्ष पाहायला मिळणार का ह्या स्मारकावरून आणि गणपतीमध्ये? नाही, संघर्ष पाहायला मिळाला नाही. आम्ही आम्हाला जर संघर्ष करता आला असतं कालच करता आला असतं. आम्ही अन्यायाच्या विरोध आम्ही करलो होतो. आम्ही अन्याय करत नाही. आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला कोण कशाला मेत्रे असू दे, कल्याण शेट्टी असू दे, दुसरं कोण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण? त्याला काहीतरी लिमिट आहे त्याला. आपल्यावर अन्याय होता असं म्हणायचं? हो, मग अन्याय होतच, मग झालं नाही. हे अन्याय झाला म्हणून तर आम्ही आलो ना. सत्तेचे वाटेकरी आहोत म्हणून म्हणतो. वाटेकरी नुसतं नावाला आहे. हो, आता भाऊ ते वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटायला मिळतं माहित आहे ना तुम्हाला. शिंदे साहेब आम्हाला ताकीद केले, आदेश केले, तो तिचं धर्म पाळा, आम्ही तिचं धर्म पाळतो. तसं समोर त्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि जे नियमाने आहे ते करा. आम्ही बेकायदेशीर काहीतरी करलो तर ठीक आहे. आता बेकायदेशीर कोण करते सगळ्या जिल्ह्यात माहित आहे. तुम्ही तर काय आता काय सांगा, आम्हाला माहित नाही काही. आता तुम्हाला काही माहित नाही सगळं, तुम्हाला ते माहितच नसतं सगळं. तुम्ही पाप विरू माणसं एवढं सगळं काय कुठं जात नाही काय नाही. आता तिथे कोण तर उपोषणाला बसवून कळलं कोण रे ते सुभाष कदम काहीतरी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तर त्यांच्याकडे जिल्ह्यातनं काहीतरी एक खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्याचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये देत म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे. मेत्रे साहेब, अक्कलकोट शहरात आहेत का अवैध धंदे? शहरात नाही, पूर्ण तालुक्यात आहेत. अवैध धंदे बंद करण्यासाठी मला निवडून द्या म्हणून 19 मध्ये नेहमीच्या डेटापासून जे ओढत होते जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता अक्कलकोट तालुक्यात कोणाचे अवैध धंदे चालू आहेत, कोणाकोणाचे पार्टनरशिप आहेत, थोडे तुम्ही पत्र एवढे शोध पत्रिका तुम्ही काढा की जरा लिहा ना दणकून. येतं सगळं बाहेर ते. त्यांचा भाजपचा आमदार ओरडते 2-2 विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी 2-2 वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण म्हणते. आम्ही तर शिवसेनेचे भाजपचे लोक जरी ओढलं तरी त्यांना न्याय मिळेल ना, असं आहे. तुम्हाला नाही मिळेल अशी अपेक्षा काय? हा, जर का भाजपाच्या आमदारांना न्याय मिळत नसेल समाजामध्ये बोलून पण, तर मग तुम्हाला न्याय मिळेल याची अपेक्षा कशी ठेवायची? न्याय कसं मिळून घ्यायचं आम्हाला माहित आहे. आम्ही पण 60 वर्ष हेच केलं, कळलं की न्याय कसं मिळून द्यायचं, कसं मिळून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहित आहे. पण आम्ही रितसर मार्गाने, कायदेशीर मार्गाने चाललेलो आहे. त्यामुळे आम्ही रितसर मार्गानेच आम्ही आंदोलन करणार, मोर्चा करणार, उपोषणाला बसणार. हो, उपोषणाला तर उपोषणाला बसू आम्ही. शेवटी आमचं काय सांगा, सल्ला वगैरे काय तुम्ही सांगा. काय बोला? आम्ही काय सांगायचं, सांगितलं ना सगळं. आम्ही हे सगळं झालेलं आहे, त्याला कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढं आमची अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं काय? पालकमंत्र्यांनी आश्वासन काय दिलं, मी बोललो एवढं त्यांना एवढं. कोणाला बोललो नाही, मी बोललो. मी त्यांना बोललो एवढंच सांगितलं पालकमंत्र्यांनी. तर पालकमंत्र्यांनी त्यांचं काम केलं. आता इथं त्यांचं पण ऐकत नसलं तर काय आता सांगा.